महाराष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस आहे। आपले 12 ऐतिहासिक किल्ले आता जागतिक वारशात म्हणजेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये सामील झालेले आहेत। हे फक्त किल्ले नाहीयेत, तर हे शिवरायांच्या पराक्रमाचं, स्वराज्याचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक सुद्धा आहे। साल्हेरचा किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड किल्ला, खंदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंहदुर्ग, जिंजीचा किल्ला, हे किल्ले आता जगभर ओळखले जातील। पण हा सन्मान केवळ नावापुरता नको, हे वारसास्थळ जपायची आता आपली जबाबदारी सुद्धा आहे। शिवाय याचे काही फायदे आणि तोटे सुद्धा आहेत। त्यातले फायदे जाणून घेऊया। जागतिक याला ओळख मिळते, पर्यटन वाढतं, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, संरक्षणासाठी निधी, संशोधनाला प्रोत्साहन, सांस्कृतिक महत्त्व जपलं जातं आणि स्थानिक लोकांना अभिमान वाटतो। शैक्षणिक महत्त्व, पर्यावरणीय संवर्धन आणि पर्यटन धोरणामध्ये याला प्राधान्य मिळतं। तर याचे तोटे काय आहेत? तर अत्याधिक गर्दी, प्रदूषण वाढतं, व्यवसायीकरणाचा धोका, स्थानिक संस्कृतीला धोका, किल्ल्यांचं मूळ रूप सुद्धा हरवलं जातं, प्रवेश मर्यादा असते, बांधकामावरती निर्बंध आणि शासकीय नियंत्रण वाढतं, हे इत्यादी तोटे सुद्धा आहेत। आपल्या शिवरायांचे हे दुर्ग म्हणजे केवळ दगडांची बांधकामं तर अजिबातच नाहीये, तर ते स्वाभिमानाच्या, इतिहासाच्या भिंती आहेत। चला या गौरवाचा आनंद साजरा करूया आणि आपला वारसा पुढच्या पिढ्यांसाठी जपण्याचा निर्धार सुद्धा करूया। अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय, जय महाराष्ट्र, अभिनंदन महाराष्ट्र।